वळूयात पुढच्या बातमीकडे। अमेरिका इराण युद्धामुळे भारतासह संपूर्ण जगात महागाई वाढली आहे। पेट्रोल डिझेलचे भाव वाढले, सगळी वाट लागली आहे। आता कुठे दोन देशांमध्ये शस्त्रसंधी खरी झाली आहे असं असतानाच पुन्हा अख्ख्या जगात तणाव निर्माण होईल अशा दोन मोठ्या बातम्या समोर आल्या आहेत। अर्थातच एक म्हणजे अमेरिका पुन्हा इराणवर हल्ला करण्याची तयारी करत आहे आणि दुसरीकडे इराण थेट ट्रम्प यांचा खात्मा करण्याच्या विचारात आहे। त्यामुळे जग पुन्हा एकदा युद्धाच्या दिशेने वाटचाल करतंय का असा सवाल उपस्थित झालाय। बघूयात काय घडतंय। इराण करणार ट्रम्पचा खात्मा, इराण घेणार खामेनींच्या हत्येचा बदला, इराणच्या संसदेत येणार ट्रम्पना ठार करण्याचा प्रस्ताव। पाच 6-0-0-0-0-0-0-0 हा आकडा नीट पहा। 56 वर 8 शून्य आहेत। 50 मिलियन युरो, भारतीय रुपयांमध्ये हा आकडा म्हणजे तब्बल 560 कोटी। जो अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प यांना ठार मारेल, त्यांची हत्या करेल, त्या व्यक्तीला बक्षीस म्हणून 560 कोटी देण्यात येतील असं इराणनं ठरवलंय। थोडक्यात ट्रम्पना ठार मारण्यासाठी इराण तब्बल 560 कोटींची सुपारी देणार आहे। सध्या या प्रस्तावावर इराणच्या मंत्रिमंडळामध्ये विचार सुरू आहे आणि लवकरच हा प्रस्ताव इराणच्या संसदेत मांडला जाण्याची शक्यता आहे। जी व्यक्ती किंवा संघटना ट्रम्प यांना ठार मारेल त्याला इराण सरकार 560 कोटी देईल असा प्रस्ताव आहे। इराणच्या सुरक्षा समितीचे अध्यक्ष इब्राहिम अझीझी यांनी या संदर्भात इराणच्या सरकारी टीव्हीशी बोलताना ही माहिती दिली आहे। ट्रम्पना ठार मारण्याच्या या प्रस्तावाला इराणनं धार्मिक आणि वैचारिक मोहीम असं म्हटलंय। इराणच्या निशाण्यावर ट्रम्प यांच्यासह अमेरिकेच्या सेंटकॉमचे कमांडर ॲडमिरल ब्रॅड कुपर आणि इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यानाहू आहेत। आमच्या नेत्याला अमेरिकेनं मारलं, त्यामुळे आम्हालाही अमेरिकेच्या सर्वोच्च नेत्याला मारण्याचे अधिकार आहेत असं अझीझी यांचं म्हणणं आहे। ट्रम्प यांची हत्या करणाऱ्याला बक्षीस देण्यासंदर्भातलं विधेयक अद्यापही इराणच्या संसदेत मांडण्यात आलेलं नाहीये। अशा पद्धतीचं विधेयक इराणच्या संसदेत मांडण्यात आलं किंवा मंजूर झालं तर इराण सरकारला तसे आदेश जारी करावे लागतील। यापूर्वी 2020 साली जनरल सुलेमानी यांच्या प्रकरणामध्ये अशा पद्धतीचं विधेयक इराणच्या संसदेत मांडण्यात आलं होतं। आता ट्रम्प यांची हत्या करण्याच्या संदर्भातला प्रस्ताव इराणच्या संसदेत मांडण्यात आला तर युद्धजन्य परिस्थिती आणखी चिघळू शकते। इराण अमेरिकेच्या संघर्षात आतापर्यंत प्रचंड मोठा विनाश झालाय। इराणचे सर्वोच्च नेते आयातुल्ला खामेनींना अमेरिकेनं ठार केलं। इराणच्या राष्ट्रीय सुरक्षा परिषदेचे सचिव अली लारिजानी, गुप्तचर मंत्री इस्माईल खतीब, खामेनी यांचे सल्लागार अली शमखानी यासह इराणचे अनेक लष्करी कमांडर आणि अधिकारी अमेरिकेच्या हल्ल्यात ठार झाले आहेत। ट्रम्प यांना ठार करा अशा पद्धतीची मागणी इराणमध्ये सुलेमानींच्या मृत्यूपासून सुरू झाली। सुलेमानी हे इराणच्या IRGC कुर्द फोर्सचे कमांडर होते। पश्चिम आशियातील सर्वात शक्तिशाली कमांडर असं त्यांचं वर्णन केलं जायचं। ट्रम्प यांच्या आदेशानंतर बगदादमध्ये ड्रोन हल्ल्यात त्यांची हत्या करण्यात आली। यानंतरच इराण आणि अमेरिकेतील संघर्ष चिघळला। सुलेमानींच्या हत्येनंतरच ट्रम्प यांची हत्या करावी अशा पद्धतीची मागणी जोर धरू लागली आणि त्यानंतरच ट्रम्प हे इराणच्या निशाण्यावर आले। एकीकडे इराण ट्रम्प यांच्या हत्येचा प्रस्ताव तयार करत आहे, तर दुसरीकडे ट्रम्प सुद्धा एक वेगळी चाल खेळण्याच्या तयारीत आहेत। चीनच्या दौऱ्यावरून परतलेले ट्रम्प इराणवर पुन्हा हल्ला करण्याच्या तयारीत आहेत। अमेरिका ऑपरेशन एपिक फ्युरी 2 ची तयारी करत आहे। अमेरिका आणि इस्रायल पुढच्या आठवड्यात इराणवर बॉम्ब हल्ला करू शकतात अशी माहिती आहे। एपिक फ्युरी 2 अंतर्गत इराणच्या लष्करी तळांवर हल्ले आणि इस्फहान आण्विक तळापर्यंत सैन्य पाठवण्याचा प्लॅन ठरलाय। त्यासाठी अमेरिका आणि इस्रायलचा संयुक्त सैन्य सरावही सुरू आहे। अमेरिका आणि इराण यांच्या युद्धानंतर निर्माण झालेल्या भीषण परिस्थितीचा अख्खं जग सामना करत आहे। आता या चिघळलेल्या परिस्थितीत अमेरिकेनं परत इराणवर हल्ला केला किंवा इराणनं ट्रम्प यांना ठार मारण्याचा प्रस्ताव संसदेत मांडला तर सगळ्या जगाचं टेन्शन प्रचंड वाढणार आहे। ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी, मुंबई।